नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉग मध्ये। तर सकाळी उठून आपण मस्तपैकी आधी नाश्ता करून घेतला। नाश्त्याला घावणे आणि चटणी होती। नाश्ता वगैरे करून मी आणि धनू निघालो कुडाळला जायला, कारण बाबूला आणायचं होतं शाळेतून। येऊन जेवलो वगैरे, आपली जिमची वगैरे तयारी केली आणि जिमला जायच्या आधी रोजप्रमाणे आपण आपली ब्लॅक कॉफी करून घेतली आणि निघालो याच्यासोबत जिमला जायला। बघितलं तर आज पूर्ण दिवस सकाळी पाऊसही पडला नव्हता, वातावरणही छान होतं। जिम मध्ये येऊन रोजप्रमाणे वॉर्मअप केला आणि सुरू केला आमचा आजचा वर्कआउट। सुरुवात केली लॅटरल रेजेसने। लॅटरल रेजेसचे 4 सेट मारले। त्यानंतर नेक्स्ट व्हेरिएशन होती बारबेल पुश प्रेसची, त्याचे आम्ही 4 सेट मारले आणि शोल्डरचा वर्कआउट आम्ही एंड केला रिअल डेल्ट फ्लायने। शोल्डरच्या तगड्या वर्कआउट नंतर आता बारी होती ट्रायसेपची। ट्रायसेपची आम्ही सुरुवात केली रोप पुश डाऊनने। त्यानंतर बार एक्सटेन्शनचे मारले 4 सेट। त्यानंतर आम्ही मारले ओव्हरहेड बारबेल एक्सटेन्शन आणि डिप्सने केला आजचा ट्रायसेप वर्कआउट एंड। मग वर्कआउट वगैरे संपून आम्ही निघालो घराच्या दिशेने, पण जाताना मध्येच प्रसादचा फोन आला की डंपरचा काहीतरी एक पार्ट आणायचा आहे म्हणून। पण ती वस्तू घेतली, ह्याला रिले म्हणतात। खूप लोक म्हणजे ज्यांना डंपर वगैरे वापरतात त्यांना हा पार्ट माहिती असेल। पार्ट वगैरे घेतला आणि वाटेत जाताना बघितलं तर पाऊस पडत होता। पूर्ण दिवस पडल्याने म्हणून पावसाने वाटतं संध्याकाळी कमबॅक करायचा विचार केला। जसं घराकडे आलो, प्रसादला त्याची वस्तू सोपवली। बघितलं तर प्रसाद डंपर मध्ये आपली वाट बघत थांबलेला। रिले वगैरे लावून चेक करून बघितलं सगळं। सो दॅट्स इट फॉर टुडे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।